नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आता कसं उन्हाळा लागलाय ना, तर माणसांना कसं असं म्हणजे भाजी खावं वाटत नाही, वल्ल्या तर भाजी अजिबात खावं वाटत नाही, कडधान्य खावं वाटतं उन्हाळ्यात. तर मग तोंडाला चव नसते आपल्या, खावं वाटत नाही. तर मग मी आज लसणाची चटणी करणार आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीनं, आणि तोंडाला अशी चव येणार आहे. चला मग झटपटीत अशी बनवूया. हे बघा, लसणाची चटणी करण्यासाठी मी सगळ्यात आधी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. मी थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं. तुम्हाला खोबरं जास्त वाढवायचं असलं तर घेऊ शकता. आणि मी ना थोडे याच्यात शेंगदाणे घेतलेले आहे. ते बघा, एवढे शेंगदाणे घेतलेले आहे, कारण शेंगदाणे टाकलेले आहेत म्हणजे छान असे लागते. मी खोबरं कमी घेतलेलं आहे आणि शेंगदाणे जास्त घेतलेलं आहे. आता काय करायचं, सगळे जिन्नस ना भाजून घ्यायचे, निवडून घ्यायचे चांगले. आणि लय पण सुकलेलं खोबरं घेऊ नका, असं जरा थोडंसं तेलकट असलेलं घ्या. उन्हाळ्यात कसं चटणी अशी खायला भारी लागते ना, सारखं भाजी खाऊ वाटत नाही, तोंडाला चव नाही, खाऊ वाटत नाही काय अशी भाजी कुठलीही. त्यामुळं ही चटणी नक्की एकदा करून बघा, मस्त अशी चव येते तोंडाला. आणि बघा, एवढा मी लसूण घेतलेला आहे. लसूण कमी जास्त केला तरी पण चालेल. शेंगदाणे टाकून घेऊया. पहिल्यांदा शेंगदाणे चांगले खरपूस असं भाजून. उन्हाळा चालू झालाय ना, त्यामुळं काय होतं माहित आहे का, सारखं सारखं बटाटा वांगी असली भाजी खाऊ वाटत नाही, तोंडाला चव नसल्यासारखं वाटते, काहीच खाऊ वाटत नाही. मग खमंग ही अशी चटणी एकदा करून बघा, आणि किती पण दिवस टिकते बरं का ही चटणी. फक्त काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवायची. 6 महिने झाले तरी पण ही चटणी हाय अशी राहते. तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता, जास्त शेंगदाणे जास्त खोबरं घेतलं तरी चालेल. आणि शेंगदाणे भाजतानाच अगोदर चांगलं भाजून घ्या, कमी ह्याच्यावर घ्या, जाळावर भाजून. जास्त हाय गॅसवर नका भाजू, ना तर काय होतं माहिती आहे का, आतनं भाजलं म्हणजे वरनं भाजली जाते ना, आतलं असं कच्च्या राहते ते. त्यामुळे चांगलं असं भाजून घ्या. उन्हाळ्याचं सीझन चालू झालं ना, ते असंच हे असतं भाजीचं. त्यामुळं मी अशी चटण्या करून ठेवते, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, असे डबे भरून ठेवायचे चटणीचे. जर भाजी नाही खावाटली का लगे चटणी आणि चपाती घेऊन खायची. हे बघा, चांगलं असं खमंग मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले इथे. आता याच्यामध्ये हे भाजले ना, आता शेंगदाणे बघा किती खमंग असे भाजले आहेत. आता याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं. खोबऱ्यानं कसं चव चांगली येते ना, त्यामुळं थोडंसं खोबरं टाकायचं. खोबरं पण चांगलं असं भाजून घ्यायचं. आणि याच्यात लसूण टाकायचा, लसूण पण चांगला असा भाजून घ्यायचा, म्हणजे कच्चापणा निघून जातो त्यातला. हे सगळे जिन्नस चांगले असे भाजून घ्यायचे, म्हणजे कच्चापणा सगळा असा निघून जाईल. आणि लय करपू द्यायचं नाही अजिबात बरं का, नंतर खवाट लागेल. अजून तुम्हाला कुठली चटणी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. जवसाची, शेंगदाण्याची, कांद्याची चटणी, काय म्हणजे तुम्हाला चटणी हव्या असतील ते तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला करून दाखवते चटणी. ह्या दिवसात कांद्याची पण चटणी खायला मस्त लागते बरं का. अशा ठेवायच्या करून चटणी, म्हणजे खायला येतात ना. हे बघा, आता हे सगळं असं भाजलेलं बघा, लसूण पण असा भाजलेला आहे. असं सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे खाताना असं कच्चं लागणार नाही ना लसूण पण, त्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं. आता मी गॅस बंद करणार आहे, गॅस बंद केलेला आहे. बघा, हे मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, झालेलं आहे. हे सगळं टाकून घेते मिक्सर. आता याच्यात थोडंसं मीठ आणि तिखट टाकूया. टाकायचं मीठ, थोडंसं लाल तिखट. हे घरचं तिखट आहे, तुम्ही काश्मीरी मिरची टाकली तरी पण चालेल, नाहीतर थोडीशी काश्मीरी मिरची आणि थोडंसं घरचं लाल तिखट टाकलं तरी पण चालेल. चटणी ना जाडसर अशी वाटून घ्यायची बरं का मिक्सरला. हे बघा, मिक्सरला अशी बारीक करून घेतलेले आणि जाडसरच वाटलेले बरं का, जास्त अशी बारीक नाही केलेली, जाडसरच वाटायचे, म्हणजे खायला मस्त अशी लागते. आणि तुम्ही ना पॅक बंद डब्यात असं भरून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवायचं.
आणि जसे वाटेल तसे तुम्ही खाऊ शकता. बघा किती मस्त असे झालेले, मस्त असे झालेले आहे बघा. उन्हाळ्यासाठी मी केलेले आहे स्पेशल. कशी वाटली तुम्हाला ही चटणी मला कमेंट करून जरूर सांगा.